महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती महावितरण महापारेषण नांदेडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रेरक वक्ते अविनाश भारती यांचे भारतीय संविधानाची मूल्ये व आजची परिस्थिती या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। मंचावर रुमदेव चव्हाण, शैलेंद्र पाटील, MG सोनकांबळे, प्रमोद क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती। जयंती कार्यक्रमाचे आयोजन संयोजन समितीचे समन्वयक उपकार्यकारी अभियंते विनायक ढवळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंते रोहन राठोड, राजकुमार सिंदगीकर यांच्यासह जयंती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केले होते। खरं तर विचार ही अशी गोष्ट आहे, व्यक्ती निघून जातो पण विचार शिल्लक राहतात। तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। विचारामुळे माणूस जिवंत राहतो। देहानं जरी माणूस संपला तरी विचाराच्या माध्यमातून जिवंत असतो। आणि गुरु शिष्याची परंपरा ही भारताला फार मोठी परंपरा आहे। पण वैचारिकदृष्ट्या या भारतातलं मागासले पण दूर करणारे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचे शिष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्तिक जयंती महोत्सव अर्थात गुरु शिष्य जयंती महोत्सव आज नांदेड शहरामध्ये या महावितरण आणि महापारेषण या मंडळींनी कार्यक्रम अधिकारी सर्व कर्मचारी यांनी सुंदर अशा या ठिकाणी संपन्न केला। खरं तर महापुरुषांचे विचार हे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजेतच, परंतु काम करणाऱ्या, कृती करणाऱ्या, ज्यांच्यामुळं आपण काम करतोय, ज्यांच्यामुळं आपण अधिकारी झालो त्यांच्यापर्यंतही पोहोचावे या उदात्त हेतून ही समिती गेल्या असंख्य वर्षापासून हे कार्यक्रम करते। त्या समितीला माझ्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करेल, धन्यवाद देईल। आणि या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मला प्रमुख वक्ता म्हणून आपण सहभागी केलं। या निमित्तानं महापुरुषांच्या विचारांना स्पर्श करण्याचा, ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचा परिस्पर्श झाला, ज्यांचा परिस्पर्श लागल्यामुळे माझं आयुष्य सोनेरी झालं, त्यांच्या जीवनचरित्राला स्पर्श करण्याची संधी संयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। खरं तर वैचारिक जयंत्या साजऱ्या होणं ही काळाची गरज आहे, म्हणून मी नांदेड शहरातील सर्व नागरिकांना, सर्व वैचारिक प्रबोधन ऐकणाऱ्या नागरिकांना विनंती करेल की अशा वैचारिक कार्यक्रमासाठी आपल्याला बोलवण्याची गरज पडली नाही पाहिजे, कारण आपण स्वइच्छेनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे हा आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। रोहन राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारेषण आणि महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संयुक्त जयंतीचं समन्वयक म्हणून या ठिकाणी बोलत आहे। दरवर्षी आपण महापुरुषांची जयंती साजरी करतो महावितरण आणि महापारेषणतर्फे। याही वर्षी आम्ही सर्व महावितरण आणि महापारेषण या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुसुम सभागृह या ठिकाणी साजरी केलेली आहे। आणि यासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय अविनाश भारती साहेब घटनांदूर यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आहे। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजाराम माने साहेब, मुख्य अभियंता महावितरण यांनी देखील या ठिकाणी मार्गदर्शन केलं। आणि ही जयंती अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरी झालेली आहे। मी विनायक ढवळे, उपकार्यकारी अभियंता महावितरण। प्रतिवर्षाप्रमाणे महावितरण आणि महापारेषणमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटना जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित येतात। सर्वांचं यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं। यावर्षीसुद्धा अविनाश भारती यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि ते व्याख्यान हे अतिशय अभ्यासपूर्ण झालं आणि लोकांचा प्रतिसादही बऱ्यापैकी होता। त्याचा उद्देश असा आहे की वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे, बाबासाहेब वाचला पाहिजे, फुले वाचले पाहिजेत, तरच काहीतरी विचारांची परंपरा निर्माण होईल आणि एक नवी ऊर्जा प्रत्येकामध्ये येईल। त्यासाठी हा मला अतिशय चांगला कार्यक्रम वाटला। आजच्या जयंतीचं स्वरूप सुरुवातीला थोडंसं कमकुवत वाटलं मला, पण सरांचं जसं काही बोलणं सुरू झालं आणि काही लोकांनी तर बोलूनही दाखवलं की आम्ही 10-15 मिनटं बसून जाऊ वगैरे म्हटले, पण त्यांची मानसुद्धा इकडं तिकडं न करता स्ट्रेट वेनी त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार पेरण्याचं काम आज अविनाश भारती सरांनी जे केलं आहे ते या समितीतर्फे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की
लोकांनी कधी कधी संभ्रमही व्यक्त केला, कसे आहेत तुम्ही, ऐकलंय का वगैरे कधी. परंतु आमचे मित्र MB वाघमारे साहेबांनी त्यांचं नाव रिकमेंड केलं आणि मी लगेच चेक केलं. अगदी 1 तासामध्ये, फक्त 1 तासामध्ये त्यांनी आम्हाला होकार दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मध्ये मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आणि आज ते 2 तास अगोदर नांदेडमध्ये उपस्थित राहिले आणि एकदम व्यवस्थित असं, लोकांना अपेक्षित असं की मला आणखी एक सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला आणि 56ला ते वारले. हा जो जीवनक्रम आहे, ही सगळी माणसं, ही सगळी वक्ते ती फक्त जीवनक्रम पुन्हा 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 सांगत असतात. तो नको आहे, तो सर्वांना पाठ झालाय. बाबासाहेबांनी इतक्या विषयामध्ये काम केलंय की त्यातले कितीतरी विषय आहेत की ते अजून राहून गेलेत सांगायचे. आणि सांगण्याची पद्धत सरांची एवढी छान होती की एक टेम्पोमध्ये गेल्यानंतर माणूस एका 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 ॲट अ ग्लान्समध्ये त्याला परत हसून वापस आणायचं, थोडं रिफ्रेश करायचं आणि पुन्हा दुसरा विचार त्याच्या डोक्यामध्ये फिरायचा. इतकं सुंदर वक्तव्य आज त्यांनी आमच्या या समितीच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले आणि व्यक्त केलं.